मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. अंजी सारखी हातरुणावरती उलटी पालटी होत होती. सगळ्या अंगात वासनेची नागिन वळवळत होती. तिच्या टकोऱ्यात कंत्राटदार बसला होता. त्याचा मर्दानी पिळदार देह जणू तिला साद घालत होता. पहिल्या 10 मिनिटात वलपाटल्याला नवरा बाजूला पडला होता. ओल्या शेंगांचं पोतं पडल्यागत. त्याच्या गबाळ्या अवतारात लपल्याला पुरुष तिला पुन्हा हवा होता. स्वतःच्या अंगावरनं हात फिरवीत ती धुरकट आड्यातनं वर आभाळातलं चांदणं बघत होती. पहिला रूग आईचं फरं पेटावं तसा तिच्या मांड्यांतला दाह तिला जाणवत होता. 12ची गाडी गावाच्या मावळतीला धडाडली. अंजीतली नागिन जागी झाली. भावना आवरणंही मुश्किल झालं. हातरुणात उलटी पालटी होत ती नवऱ्याला भिडली. त्याच्या कानाजवळ तिचा गरम श्वास धपापला तसा महादा चपापला. पाटकीन उठला. कोण हाय? झोपा की, मीच हाय. अजून तू झोपली नाही? झोपचं औषध तुम्ही कवा देताय त्याची वाट बघतीया. मला त्रास देऊ नका. झोपा. डोसकं फिरलं काय? हिकडं करा तोंड. महादाचा शेणाचा पो झाला होता. तिनं त्याला चांगला फुलिवला. नागिनीगत बायको कुशीत कधी मुरली त्याचं त्यालाच कळलं नाही. ती धुमसत राहिली. तिच्या अतृप्त हालचालीत पिशाच्च नाचत राहिलं. महादा बाजूला झाला तशी ती डापारली. एवढं कसं व पुळचाट तुम्ही? नवऱ्यानं कसं खोंडागत मुसमुसावं? अगं म्हातारा झालो मी आता. तुझ्यावानी तरणा हाय व्हय? आणि काय ग, दादा काय दिसला नाय? त्यांचं एवढं कसं भ्या? जरा नवऱ्यागत वागा. आपण ताट असल्यावरती काय बिशाद हाय का कुणाची मान वाकडी करण्याची? नव पर दादा गेला कुठं म्हणायचं? त्यासनी पाठवलंय मी कारखान्यावर. ऊसाची बिलं निघाल्याती का ते बघायला. उद्या पिंकीचं लगीन ठरल्यावर मागणं कुठं धावाधाव करायची. पैशाला काय कमी हाय व्हय? समद दादाच्या नावावर हाय. असं नाका. मागितल्यावरती देत्या ती. नीट झोपा. सरापलीकडं. सकाळी लवकर उठला तर चुलीवर पाणी तापत ठेवा. ठेवतो. आयला कसला पाऊस म्हणायचा ह्यो. ज्यांनी घेवडा खळाव टाकला ती मिली. घरी आला ती वाचली. उघडल उद्याच्याला. सरळ पसरायचा घेवडा उन्हात. याक ऊन लागलं की तादारतूया. गप्पा मारण्याच्या नादात कवा झोप लागली दोघांसनी बी कळलं नाही. सकाळी खटाखटा दार वाजलं तवा महादाला जाग आली. दार उघाडतूया तर मोहरच चेअरमन. एवढ्या यरवाळी आलास व्हय दादा? का अडचण झाली का काय र तुला? नाही लेका बिनाबरूच्या घरात झोपलायस. गोठ्यात कोण माझा बाप झोपायचा व्हय? नेहला घेवडा एखाद्यानं चोरून मजी. त्यांनीच गोठ्यात झोपायचा मक्ता घेतलाय व्हय? अंजी फनकारली. पाय आपटीत दादा दुसऱ्या खोलीतल्या चुली जवळ गेला. बायकोला म्हणला, चहा कर. समधी जण शिंग फुटल्यागत करत्या ती. शिरा केलाय, खातायचा नव? वा, शेवटी आपल्या बायको शिवाय कुणी खरं नव. शाबास सरशे. ऊसाची ही पट्टी जमा झाली की तुला गळ्यातलं गंठन करणार हाय बघ. तोंड बघा गंठन करणाऱ्याचा. तुझ्या रक्ता शपथ. हळू ऐकल टवळी. नुसतं बोललासा तरी मला पोचलं सारं. अंजीनं भजी तळलं. चहाला पाणी ठेवलं. लेकीला म्हणली, एक काम करतीस का ग मंगले? मला पिंकी म्हणायचं. बरं बया पिंकी. त्या इठ्ठल मामाच्या घरी जा. म्हणावं कंत्राटदार साहेबासनी आमच्या आईनं चहाला बोलिवलंय. कंत्राटदाराच्या आणि तुझी ग कशी वळख? अगं तुझ्या मामाचा पोरगा आहे तो. गॉगल लावून कंत्राटदार बूट वाजवीतच आला. राम राम वहिनी. मी म्हणलं घरात हायत का नाही ती. पिंकी पाणी घे. गरम भजी बघून कंत्राटदार हराकला. मला भजी आवडत्या ती ते तुम्हाला व कसं माहिती? कारण मला आवडत्या ती. नाव काय तुमचं? चंद्रकांत भोसले. वा, छान नाव आहे. ही मुलगी कोण? सुंदर आहे. माझीच पोरगी. यंदा 11वीला आहे. ओ गॉड. म्हणजे तुमचं वय तरी किती म्हणायचं? 35शीत आहे मी आता. कमाल हाय. मला वाटलं ह्या मुलीपेक्षा 2 वर्षांनी मोठ्या असाल. काहीतरीच काय. पिंकी बैस ना. मी तुला अरे तुरे बोललो तर चालेल ना ग? त्यात काय, बोला ना.
बैस, मोकळ्या हातानं आलोय मी आज. हा पेन ठेव, एक आठवण वहिनी. तुमचं नाव काय? अंजू. वा, मार्वलस. अंजू वहिनी, चलतो मी आता. साईटवर जायचंय मला, पुलाचं काम चालू आहे. रामराम घालून तो गेला, पण एकाच बाणात दोघींना जखमी करून गेला. चेअरमन मांजरागत आलाच. कोण आला होता मोटरसायकलीवर? माझा गाववाला होता का? नाही, विचारलं आपलं. पण मी म्हणती, एवढा संशय कामून? कवापासनं यायला लागलाय म्हणायचा. आजच पहिल्यांदा आलाय. त्याचं येणं बंद करतो आता कायमचं. काय डोसकं फिरलंय का काय तुमचं? पिंकीच्या लग्नाच्या दृष्टीनं मी हालचाली करतीया. तुम्ही घाला कोलदांडा. खाली बसा, भजी खावा मुकाट्यानं. भूक नाही. माझ्या रक्ताची शपथ हाय. बसा. लय बारक्या पोरावाने आकडून हाय. बसा. पिंकीला ते आवडलं नाही. धुमसत ती बाहेर गेली. उतारा काढत बसली. एकदा भर दुपारी कंत्राटदाराची मोटारसायकल अंजीच्या घरापुढे येऊन उभी राहिली. सरसा काकी शेंगा फोडत बसली होती. तिनं लगेच पडल्याला पदर सावरला. शेंगा सकट सूप घेऊन आत पळाली. कंत्राटदार येऊन बाहेरच्या घरात थांबला. वहिनी आहेत का? आतनं आवाजच इना म्हणल्यावर तो चमाकला. सरसा काकीला म्हणाला, अंजू वहिनी कुठं बाहेर गेल्या ती का? काय काम होतं? मी त्यांच्या माहेरावरून आलोय. हाय त्या बघा माग. जावा, थेट माग जावा. गेला कंत्राटदारात. गोऱ्या पान पोटऱ्या उघड्या टाकून अंजी धुणं धुत होती. आम्ही जेव्हा येतो तेव्हा तुम्ही धुणंच धुत असता का हो? हा? कंत्राटदार भाऊजी, असं वाट चुकलासा वय? आठवण झाल्यावर येतो माणूस. आज घरातच धुणं म्हणायचं. 2 पातळ तर पिळायची होती तर. थांबा, पाट देते बसायला. तिनं दिलेल्या पाटावरती तो बसला. ती सरबत बनवू लागली. तशी त्यानं बॅगेतनं एक साडी काढली. ठेवा वहिनी, माझ्या वतीनं तुम्हाला भेट. तुम्हाला मी प्रथमच पाहिलं तेव्हाच ठरवलं होतं यांना आभाळी रंगाची साडी आणायची म्हणून. कशाला व एवढा खर्च? कशी आहे? चांगली आहे. अंगावरती दाखवता का नेसून? मी पाठमोरा बसतो. तिनं लाजत 2 मिनिटामध्ये साडी नेसली. डोक्यावरती पदर घेत ती म्हणाली, बघा इकडं. बाप रे, माधुरी दीक्षितची पारच सुट्टी म्हणायची. कंत्राटदारानं सरळ तिला आवाळली. काय हे? तुम्ही आमच्या झोपचं खोबरं केलंयसा वहिनी. मला तुम्ही फार आवडतायसा. हव, पण मी माझ्या मुलीसाठी जावई म्हणून तुमची निवड केल्या. हे कसं शक्य आहे? इथं राजरोस यायचा असल तर तेच करावं लागल. आसपासच्या माणसांची तोंड पण बंद व्हत्याली. चालल चालल, थांबा, दार लावती. ती शेजारची सटवाय कायम घोरपडीगत मुंडकं ताठवून बघत असत्या. एकत्रच आहे ना? वय, पण चुली यगयगळ्या. त्याच्या मिठीत स्वतःला कोंड तिनं विचारलं, किती लाखाचं कंत्राट आहे? 22 लाखाचं. 2-3 लाख सुटत्याले आपल्याला. तुम्हाला मी घर जावाया करून घेते. पेशल बंगला बांधाल का हो आपल्याला? 6 महिन्यात उभा करतो. चालल, देवावानी भेटलासा. नवरा माझा मेंगळाट बघतायसा, कवा सुख नाही. मला वचन द्या, रोज सुख दिन म्हणून. दिलं. यग ध्यानात ठेवा, रविवारी यायचं नाही. सकाळी बी पिंकी घरात असत्या. सांजचं 6च्या आत यायचं. उगी पुरीला बी संशय न ग. नाहीतर तुम्हीच माझ्या खोलीत येत जावा की व्ह. नाही जमायचं. इठ्ठल मामाची बायको माझी कारवानी कुत्री हाय. माणसाला फाडून खाईल. माझ्या मोहर गप बसत्या. तिला बी लेख हाय, दाताडी. सावध राहावा नाहीतर घिल घोळात. वहिनी, मटण खावंसं वाटतंय व्ह. उद्या तुडती कोंबडी. ठीक हाय, संध्याकाळी जेवायलाच येतो मग, आमच्या साहेबासनी घेऊन. होय, जरा पिंकीला बी लळा लावा, नाहीतर माझ्यातच गुताल हो. बायको इतकी सासू महत्वाची. वहिनी, बैल विकत घेणारी तुम्ही खूप माणसं बघितली असतील, पण रानव्या सकट बैल घेणारा माझ्यासारखा एखादाच भेटणार. बैल नव, गाय म्हणा. काय म्हणायचंय ती म्हणा. येतो उद्या संध्याकाळी. या. येताना पिंकीला या मापाच्या शँडल आणा. कागदावरती माप घेऊन गडी निघाला. हळूच म्हणला, साहेबासनी विस्की लागती. घेतली तर चालल नव. गपचूप घ्या. पिंकीला संशय नका. त्या खोलीत बसायचं म्हणजे नाही कुणाला कळत. हे रोजच झालं. कंत्राटदार 10-5 मिनिटं का होईना यायचा.
चहा पिऊन गप्पा मारून निघून जायचा. महादा असल्यावरती तर मुद्दामूनच यायचा. त्याला विश्वासात घ्यायला बघायचा. सिगरेटचं पाकिट हातावरती ठेवायचा. ओढा, राव तुम्ही तरी कधी हो मजा करायची. आम्हाला हे नाही परवडायचं. राव 10 एकर ऊस आहे तुमचा. परवडायचं नाही म्हणतायसा. ठेवा पाकिट. सवड मिळेल तसं वडत चला. हे बघा तुमच्या पिंकीशी लग्न करण्याचा माझा विचार आहे. वहिनींना मी तसं बोलली सुद्धा. दादाला विचारायला हवं. विचारा ना. घरात सर्वांचा विचार घ्या. मला हुंडा वगैरे काही नको. घरी सगळं आहे. बघू बघू. 4-8 दिवस काय महादानं विचारलंच नाही. घेवडा वाळवायचा बडवायचा. उन्हात टाकून केटा घेवडा निवडायचा. लई याप त्याच्या माग. कामाची तारांबळ संपता संपत नव्हती. त्यात उत्तरा नक्षत्र निघाल्यालं. शाळवाची पेरणी आलेली. चेअरमन एका कामाला हात लावायचा नाही. महादा सगळीकडं दुमता हुयाचा. अंजीनं नवऱ्याला विचारलं. नव बोलला का नाही दादांशी? भ्याच वाटतंय बघ. काय वाघ लागून गेलाय वय? तू विचार की मग. त्या खवड्या मांजराचं तोंड बघायला मागत नाही मी. उद्या ट्रॅक्टर हाय आवळीच्या वावरात. नक्की जात्याली तिकडं. तिथंच गाठा. घरात विचारतो की नको नको. तुमची वहिनी फुनगी टाकल. रानातच गाठा. मोकळ्या मनानं बोलता येतंय. वय वय. घेवड्याच्या वावरात वल हाय तवर पिरून घेतो. काय 4 दिवस पेरणी लांबली तर काय बी बिघडत नाही. पहिलं लग्नाचं बघा. दिवाळीत घेऊ उरकून. 8 दिवसानं घावला दादा हिरीवर. आरामात मोटारीकडं बघत पान खात बसला होता. महादा आला. हसून जवळ बसला. म्हणला, दादा मला बी पान खावंसं वाटतंय. खा की. म्या कवा नक म्हणलंय. पान बनव. मी झाड्यास ना आलो. दादा गेला. पाणी पाजणाऱ्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. तो बी काम सोडून खाली झाडीत दिशेनासा झाला. महादानं मांडी ठोकली. 3 पानं घेतली. देठ काढलं. दाताखाली धरलं. पानं मांडीवरती खरा उलटी सुलटी घासली. झक्कास पैकी चुना लावला. आधी सुपारी तोंडात टाकली. मग पान टाकलं. काताचा खडा हुडकायला लागला तवर आलाच दादा. म्हणला, चल तिकडं खोपीत बसूया. हा, पावसाचं काय सांगता येतंय व्हय? दोघं खोपीत आली. जुनाट लेपटा हातारलं. गड्यानं काहीतरी पिशवीत आणलं. कोपऱ्यात ठेवलं. चेअरमन म्हणला, लेका पाण्याला काय हाय? सकरात हाय. पेला हाय. हिथं सारं ठेवून जा. त्या लोखंडी घागरीत शेंगा हायत्या नव? वय वय. काढ 4 वंजळी भर. सारं मांडून गडी गेला. शेंगा खात चेअरमन म्हणला, महादा काय बोलायचं ती मोकळ्या मनानं बोलायचं र बाबा. खरं म्हणजे मला भ्या वाटतंय. बोल की र. पिंकीचं लगीन करायला हवं. चांगली गोष्ट आहे. मी जागा काढतो. अंजीनं जागा काढल्या. मला न विचारता? म्हणून तर विचारायला आलूया नव्ह. कुठली? कंत्राटदार हाय पोरगा. त्या विठ्ठल मामाच्यात राहतोया. कुठलाय? काय की त्याची जातपात संबंध घरानं काय माहिती नाही? चुतमारीच्यानो कुठल्या आधारावरती लग्न ठरवायला निघालायचा. पण अंजी म्हणली, तिच्या आईला आता तोंडात शिवी त्या माझ्या. लेका मुलकाची छिनाल बाई ती. पण ती म्हणती पिंकी कंत्राटदारालाच द्यायची म्हणून. असं का म्हणत्या माहितीये का? नाही, नुसता येडाणाऱ्या. ती पिशवी घे. हाऊच. हा, शब्बास. ह्या आंबाबाई गळ्यातनं पोटात उतारल्याशिवाय मजा नाही यायची. घे की र. लाज वाटते. लेका मी सांगतोय नव्ह. घे. ताण्याच्या भट्टीवला प्युअर माल हाय. घे घे. दोघांनी टाळक्यात एक गलास टाकला. चेअरमन शिंगा फोडत म्हणला, त्या कंत्राटदाराला पिंकी नाही आवडली. त्याला आवडली या अंजी. काय बोलतायसा काय दादा? लेका साऱ्या गावात बोंबाबोंब झाल्या. आमच्या सरशीनं 4 डाव लपडं बघितलंय. शान्या माणसानं बायकोवरती विश्वास ठेवून हाय. लेका अंजीचा ह्यात डाव हाय र. कसला डाव? कंत्राटदाराला एकदा घरजावई करून घेतलं की नवऱ्याला बाहेर ढकलायला झाली मोकळी. ती बाया भल्या भल्यांची टाळकी चक्रागत फिरवल. कंत्राटदाराला लेख दिली तर ती बी उद्ध्वस्त होईल आणि तुला बी बाहेर काढत्याली. जमीन माझ्या नावावरती हाय. कोण तुझ्या टिचभर जमिनीला विचारतूया? लेका वर्षाला तो 3 लाख कमिवणार. तू कुठं पुरी पडणार र? मग मी करू काय?
आणखी एक गलास मार. मी सांगतो असं कर. अंजीला म्हणायचं ह्या लग्नाला माझी संमती हाय. ती कुठली मला जुमानतीया. मी पडतो आडवा. नाही कंत्राटदाराला लोडण्यानं हाणला तर नाव बदल. दादा डोसकं चकरायला लागले. असाच घरी जा. अंजीला 2 कानसुलात हाणतो. पायतानानं हाणतो. मादा तरकाटल्यागत 1000-1200 फूट गेला. पाटातल्या चिखलात आपटला. पडल्या जाग्यावरती कवा घुरमाळला त्याचं त्यालाच कळलं नाही. जागा झाला तवा खोपटातल्या लेपट्यावरती होता. जवळ खंदील जळत होता. राखणीचा गडी आरामात घोरत पडला होता. आडवी झालेली बाटली उघड्या तोंडानं टक लावून बघत होती.